नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आकाशला म्हणत असते की आकाश, मी सगळीकडे पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या हाती काही लागलेलं नाही आहे. तुला माहिती आहे आकाश, त्यांनी एकसुद्धा पुरावा मागे नाही सोडला आहे. मी जेव्हा CCTV फुटेज बघायला गेले होते तेव्हा त्यांनी 2 दिवसाचं कॅमेरेसुद्धा बंद करून ठेवले होते. त्याच्यामुळे CCTV फुटेजमध्ये सुद्धा काही आलेलं नाही आहे. तेव्हा मी आता काय करू मला कळत नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की हे बघ भूमी, जेव्हा आपण सत्याच्या बाजूने लढत असतो ना, तेव्हा आपण पुरावे शोधत असताना खूपच जास्त कठीण प्रसंग आपल्यासमोर येऊन उभे राहत असतात. पण आपण घाबरून जायचं नाही. आपण त्या कठीण प्रसंगांना पार करत पुरावे गोळा करायचे आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं. कळलं तुला? तेव्हा तू टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, तू एक काम कर. खूपच हुशारीने तुला आता पुरावे गोळा करायचे आहेत. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. तेव्हा इथे आता भूमीला एक फोटो येतो. तेव्हा आकाश म्हणतो, काय झालं? भूमी म्हणते की आपला नाईट वॉचमन होता ना, त्याचा मी एजन्सीकडून फोटो मागितला आहे आपल्याला बघण्यासाठी. हा बघ, संजय मोरे त्याचं नाव आहे. आणि ती आता त्या वॉचमनचा फोटोसुद्धा आकाशला दाखवते. आकाश म्हणत असतो की एक काम कर भूमी, आपल्या इथे CCTV कॅमेरे बंद केले होते ना, आपल्या बाजूला ती दुसरी कंपनी आहे ना, कन्सेप्ट गॅजेट नावाची, तू तिथे जा भूमी. त्या कंपनीच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला CCTV कॅमेरे आहेत. तिथे गेल्यानंतर तुला ते फुटेज मिळेल. नक्कीच काहीतरी पुरावा तुला मिळेल तिथे. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे आकाश, मी जाते तिथे. बरं झालं तू मला एक तरी क्लू सांगितलास. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश ऐक ना, आणि ती त्याला आय लव्ह यू म्हणते. तेव्हा इथे आकाशसुद्धा खूप जास्त आता इमोशनल झालेला असतो. भूमीला रडताना बघून त्याला वाईट वाटत असतं. तो सुद्धा तिला आय लव्ह यू टू म्हणतो. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मी सगळं काही नीट करेन, तुला लवकरात लवकर इथून बाहेर काढेन, तू फक्त तुझी काळजी घे. तेव्हा आकाश म्हणतो, मी माझी काळजी घेतोय, तू आधी त्या कंपनीमध्ये जा आणि तिथलं फुटेज चेक कर. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, मी लगेचच निघते. तर इथे भानुशालीने रागिणीला फोन केलेला असतो. भानुशाली म्हणत असतो की तुमच्या कंपनीच्या बाजूची कंपनी आहे, तिथे सुद्धा CCTV कॅमेरे आहेत. त्याच्या मागच्या बाजूला जो कॅमेरा आहे ना, तो दोन्ही बाजू कवर करून घेतोय. आता मला काय माहिती नव्हतं, पण ही गोष्ट मला आता कळली आहे. त्या माणसाने मला सांगितलं. तेव्हा तुम्ही आताच्या आता तुमच्या बाजूच्या कंपनीच्या मॅनेजरला भेटा आणि CCTV फुटेज मिळवा आणि ते डिलीट करून टाका, मागच्या कॅमेऱ्याचं फुटेज. तेव्हा रागिनी म्हणते, हो हो ठीक आहे. हा विचार तुम्ही आधी तरी करून ठेवायचा ना. आता मला फोन करून सांगताय. आता माझ्या आधी जर तिथे ती भूमी पोचली तर काय करणार आहात तुम्ही? तेव्हा इथे आता भानुशाली म्हणत असतो, तुम्ही बोलल्यात वेळ वाया घालू नका, तुम्ही जा आणि ते फुटेज आधी डिलीट करा. त्याआधी इथे आता भूमी आणि राजाराम काका पोचलेले असतात फुटेज चेक करण्यासाठी. भूमी म्हणत असते की दादा, 2-3 दिवसाच्या आधीचं फुटेज आम्हाला दाखवा. तेव्हा इकडे दादासुद्धा ते फुटेज दाखवत असतात, कारण इथे राजाराम काकांनी आणि भूमीने मॅनेजरची परमिशन घेतलेली असते आणि त्यामुळे त्यांना हे फुटेज दाखवण्यात येत असतं. तर इथे आता बघत असताना त्यांना काहीही पुरावा तिथे सापडत नाही. कुठल्याही फुटेजमध्ये कुठलाही माणूस दिसत नाही. त्यानंतर इथे भूमीला आता एक फोन येतो. तेव्हा भूमी म्हणत असते, हा अभि बोला ना. तेव्हा अभि म्हणत असतो की काही पत्ता लागला का? तेव्हा भूमी म्हणते, नाही, तुम्हाला भेटला का संजय मोरे? तेव्हा इथे अभि म्हणत असतो की नाही ना, मगापासून त्याला शोधतोय, मला सुद्धा तो इथे सापडलेला नाही आहे. इथे आल्यानंतर कळलं की तो कुठेतरी इथून सुद्धा गायब झालाय म्हणून. तेव्हा इथे आता भूमी टेन्शनमध्ये येते. अभि विचारतो, तिथे काही क्लू सापडला का? तेव्हा इथे भूमी म्हणते की नाही, मी आपल्या शेजारच्या कंपनीमध्ये आले CCTV फुटेज चेक करायला, तिथे काही सापडते का बघायला, पण इथे सुद्धा काहीही सापडलेलं नाही आहे. तेव्हा अभि म्हणतो, ठीक आहे, जर आकाशबद्दल काही कळलं तर लगेचच मला फोन करा. तेव्हा भूमी म्हणते की हो ठीक आहे. तेवढ्यातच रागिनी आता त्या कंपनीमध्ये आलेली असते जिथे राजाराम काका आणि भूमी असतात. तेव्हा रागिनी म्हणत असते की आता हे CCTV फुटेजचं ऑफिस कुठे गेलं काय माहिती. तेव्हा रागिनी आता मॅनेजरला सुद्धा बघत असते, कारण त्याची परवानगी घेतल्याशिवाय इथे तिला फुटेज काही दाखवण्यात आलं नसतं. त्यानंतर इथे भूमी आणि राजाराम काका दोघंजणं जात असतात. तेव्हा इथे ते दादा म्हणतात की मॅडम, तुम्हाला माहिती आहे आमच्या कंपनीच्या मागच्या बाजूला सुद्धा एक कॅमेरा आहे, आपण बघूया का, तिथे काहीतरी आपल्याला सापडेल. तेव्हा भूमी म्हणते, मग दादा दाखवा ना ते सुद्धा फुटेज. तेव्हा दादा ते फुटेज दाखवत असताना भूमी आता नीट बघत असते आणि आता एक माणूस संजय मोरे बरोबर बोलत असतो आणि तो माणूस आता गाडीमध्ये बसतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा इथे आता अमृता ट्रॅव्हल्स अशी ती गाडी असते आणि त्याच्यामधून संजय मोरेला कुठेतरी पाठवण्यात आलेलं असतं. तेव्हा भूमी म्हणते की हा तर संजय मोरे आहे, आपला वॉचमन, पण हा माणूस कोण आहे जो पाठमोऱ्या उभा आहे? याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. दादा जरा झूम करा
ना तेव्हा इथे अमृता ट्रॅव्हल्स आणि त्या गाडीचा नंबर त्याचबरोबर तो माणूस कोण आहे त्याचासुद्धा पाठमोऱ्या फोटो इथे भूमी काढून घेते. तेव्हा इथे ती दोघं जण म्हणत असतात की आपल्याला इथे काही सापडलं नाही, पण नक्कीच कुठला तरी पुरावा आता सापडेल. तेव्हा इथे राजाराम काका आणि भूमी दोघं जण एकमेकांबरोबर गप्पा मारत आता जात असतात. तेवढंच आता रागिणीसुद्धा त्यांच्या दिशेनेच येत असते, कारण त्यांनासुद्धा इथे CCTV फुटेजच बघायचं असतं. तेव्हा इथे राजाराम काका आणि भूमी आता बाहेर गेल्यानंतर त्यांच्या बाजूनेच आता इथे रागिणी त्या फुटेजपर्यंत पोहोचते आणि म्हणते की हेच ते ऑफिस आहे, आता मला आतमध्ये जाऊन बघायला हवं. तर इकडे आता रागिणी त्यांनी म्हणत असते की ऐका ना, तुम्ही 2 दिवसाच्या आधीचं फुटेज असं म्हणते. आणि तिथे आता भूमी येते आणि राजाराम काका येतात आणि म्हणत असतात की रागिणी आता तुम्ही इथे काय करताय. तेव्हा रागिणी म्हणत असते अरे मला कळलं आपल्या मॅनेजरकडून की तुम्ही दोघं जण ऑफिसमध्ये नाही आहेत, तुम्ही दोघं जण इथे आलात म्हणून मी तुम्हाला भेटायला इथेच आले. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की तुमची गाडी बघितली ना बाहेर, म्हणून आम्ही दोघं जण पुन्हा इथे आतमध्ये आलो. तेव्हा रागिणी म्हणते हो का, बरं झालं. तेव्हा इथे आता रागिणी नाटकाला सुरुवात करते. ती म्हणते की आकाश नाही आहे ना, तर अगं मला खूपच जास्त चैन पडत नाही आहे. तेव्हा राजाराम काका म्हणतात की नकोच स्वतःला त्रास करून घेऊस, आपल्या आकाशने काही केलेलं नाही आहे, तो लवकरात लवकर सापडणार आहे. तेव्हा इथे आता रागिणीला आश्चर्य वाटत असतं, पण भूमी आता खात्रीने सांगत असते. ती म्हणत असते की 2 दिवसाच्या आत मी माझ्या नवऱ्याला इथे घेऊन येणार. तेव्हा भूमी म्हणत असते की आत्या मी आहे ना ह्या कंपनीच्या मागच्या बाजूचं फुटेज बघितलं, तर एक माणूस आहे ना तो आता रात्रीच्या वेळेला गाडीतून निघून गेला. तर इथे तो संजय मोरे होता आणि अमृता ट्रॅव्हल्सने त्याला पाठवण्यात आलं होतं. त्या गाडीचा नंबरसुद्धा मी नोट डाऊन करून घेतला आहे. आणि एक माणूस त्याच्याशी जो बोलत होता ना तो पाठमोऱ्या होत्या, त्याचा चेहरा काही मला व्यवस्थित दिसला नाही. तेव्हा इथे रागिणी आता फोन करत असते, तर एका माणसाचा सुद्धा फोन लागत नसतो. त्यानंतर इथे आता भूमी त्या गावामध्ये जाण्याचा निर्णय घेते, जिथे आता तिला कळलेलं असतं अमृता ट्रॅव्हल्सकडून की त्या गाडीने त्या माणसाला कुठे शोधलं. तेव्हा ज्या गावचं नाव सांगितलेलं असतं भूमी त्याला शोधत तिथे आलेली असते आणि ती दादाने विचारते की दादा सांगा ना, संजय मोरे नावाचा माणूस कुठे आहे. तेव्हा ते दादा म्हणत असतात की ते काय, तेच त्याचं घर आहे. तेव्हा अगदी बाजूलाच आता संजय मोरेचं घर असतं. तेव्हा भूमी त्यांना शोधत आता त्यांच्या घरामध्ये येते आणि सगळीकडे आवाज मारत असते, पण संजय मोरे घरामध्ये नसल्यामुळे तो आवाजच देत नाही. तेव्हा ती अख्ख्या घरामध्ये त्याला शोधण्याचा प्रयत्न करते, पण तो काही सापडत नाही. तेव्हा आता रागिणी येते आणि म्हणते की अभि अरे काय करतोयस तू, नजर ठेवून आहेस ना. तेव्हा अभि म्हणतो की आई जेव्हापासून इथे आलोय ना नजर ठेवूनच आहे. तेव्हा रागिणी म्हणत असते अरे तुला माहिती आहे का, त्या भूमीला सुद्धा कळलंय की तो माणूस कुठे आहे म्हणून, त्याला शोधत ती सुद्धा इथे येईल. काही करून तो संजय तिला सापडला नाही पाहिजे, नाहीतर जर तो सापडला तर भूमी आपल्यापर्यंत पोहोचलीच म्हणून समज. तेव्हा रागिणी म्हणत असते की या भानुशालीला कळलं नाही का की त्याचा बंदोबस्त योग्य त्या ठिकाणी करायचा, आणि आता फोन करते तो फोनसुद्धा उचलत नाही आहे. तर इथे शेवटीला आता फोन केलेला असतो आणि भानुशालीने तो उचललेला असतो. तेव्हा रागिणी म्हणते काय हो तुमचं काम झालं का, तुम्ही लगेच मोकळे होता का, मग मदत करता येत नाही का तुम्हाला. तेव्हा इथे आता भूमी संजय मोरेला शोधायला त्या गावामध्ये गेले असं रागिणी सांगते. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो पण खरं सांगू का, भूमी खूपच जास्त हुशार आहे, म्हणजे तिच्यासारखी हुशारी आहे ना एका वकील माणसाला शोभून दिसते. तेव्हा इथे आता रागिणी म्हणत असते ओ ओ तुम्ही हे तुमचे मजले नंतर बांधा, आधी इकडे लक्ष द्या. आता रागिणी म्हणत असते की तो संजय मोरे कुठे आहे ना त्याला शोधून काढा, जर भूमी त्याच्यापर्यंत पोहोचली ना तर मग आपलं काही खरं नाही आहे. भानुशाली जरा परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या. तेव्हा भानुशाली म्हणत असतो माझ्या वाट्याला कुणीही जाऊ नका, आणि गेलं ना तर मग मी सोडत नाही, तुम्हाला माहिती आहे. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो त्या माणसाला आधीच मी दुसऱ्या ठिकाणी गायब केलेलं आहे, मला माहिती आहे भूमी असंच काहीतरी करेल, म्हणून तिची दिशाभूल करण्यासाठी मी तो प्लॅन केला होता, बाकी काही नाही. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतात की तुम्ही आता रिलॅक्स राहू, मी सांगतोय ना तुम्हाला, भूमीने कितीही संजय मोरेला शोधण्याचा प्रयत्न केला तरी तो सापडणार नाही आहे. तेव्हा इथे आता रागिणीजवळ बोलल्यानंतर रागिणी थोडी शांत होते, नाहीतर ती खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा इथे अभि म्हणतो काय झालं, आता तर खूप जास्त रागवली होतीस ना आणि लगेच रिलॅक्स झालीस. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते हे बघ इथे लक्ष ठेवायला सांगितले तुला, कोणीही कुठूनही येऊ शकतं. ती भूमी आहे ना खूपच जास्त स्मार्ट आहे, तुला माहिती आहे ना, ती त्या संजयला लवकरात लवकर शोधून काढेल. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की आई मला सगळं काही माहिती आहे, तू नको काळजी करू, आणि त्या भूमीच्या हातीसुद्धा काहीच लागणार नाही आहे.
तेव्हा इथे आता भूमी इकडे तिकडे संजयला शोधत असते, पण संजय काही तिला सापडत नाही. तेव्हा भूमी आता मागे वळून बघते तर तिला रागिनी दिसते. तेव्हा भूमी म्हणते की रागिनी मॅडम इथे, पण रागिनी मॅडम कशाला इथे, एवढ्या येतील ना, मला भास झाला असेल असं भूमी म्हणते. त्यानंतर इथे आता सगळीकडे बघत असताना ती रिक्षा कुठे मिळते का ते बघत असते. त्यानंतर पौर्णिमा येते. पौर्णिमा म्हणत असते की जेवायला सुद्धा काहीच केलेलं नाही आहे. या घरामध्ये आहे ना सगळ्यांना सूत आल्यासारखं का वागतायत ना, काही कळत नाही आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, मला इथे किती भूक लागली आहे त्याचं काही नाही. त्या आकाश आणि भूमीसाठी काय आम्ही उपाशी राहायचं का? किती भूक लागली आहे मला, आता मी काय खाऊ? रघु कुठे आहे? रघु लवकर इकडे ये रघु. तेव्हा इथे रघु काका आता घरामध्ये सगळीकडे धूप दाखवत असतात, कारण आकाश खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये असतो. घरामध्ये सुख शांती नांदावी म्हणून इथे काका सगळीकडे आता धूप दाखवत असतात. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अरे तू काय त्या आकाशसाठी धूप दाखवतोयस? आकाश जेलमध्ये गेलाय ना, त्याच्या कर्माची फळं भोगायला गेलाय तो. त्याने हे कांड केले, सगळे पुरावे त्याच्या विरोधामध्ये आहेत. तेव्हा इथे आता रघु काका म्हणत असतात की असं काही बोलू नका आकाश बाबा, असं कधीही वागणार नाही, माझी पूर्ण खात्री आहे ना, आणि आई योगेश्वरी सुद्धा त्यांना सुखरूप बाहेर काढेल. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की तुम्हाला ज्या खोट्या आशा, ज्या आशा तुम्हाला लागून राहिल्यात ना, तर तशाच राहू दे, मला काही बोलायचं नाही आहे. पण तुझा जो आकाश बाबा आहे ना, तो जेलमध्ये गेलाय ना, चांगलंच झालं, आता तरी त्यांचं डोकं ठिकाणावरती येईल, कळलं का तुम्हाला? तेव्हा रघु काका म्हणतात की आकाश बाबांच्या विरोधामध्ये एक शब्दसुद्धा बोलू नका, त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही आहे म्हणून तू आकाश बाबांना वाटेल तसं बोलशील. त्यांनी काहीच केलेलं नाही आहे, खूपच चांगले माणूस आहेत आकाश बाबा. तेव्हा पौर्णिमा आता आकाशला वाटेल तसं बोलत असते आणि ती म्हणते की रघु, मला जे हवं आहे ना ते आधी बनवून द्यायचं, कळलं ना तुला? तेव्हा रघु काका म्हणतात की मी लगेच माझी पूजा करतो आणि आलो. तेव्हा ती म्हणते माझ्याकडे वेळ नाही आहे. तेव्हा तो म्हणत असतो की मग तुम्हाला जे हवं आहे ते हाताने बनवून खा. तेव्हा इथे तिला खूपच जास्त राग येतो आणि ती आता रघुवरती हात उगारायला येते. तेव्हा तिथे मानसी येते आणि पौर्णिमेला थांबवते आणि म्हणत असते की पौर्णिमा, अगं किती निर्लज्ज झाली आहेस गं तू. बाकीच्यांचं तर नाही, पण जरा वयेचं तरी भान ठेव. ते किती मोठे आहेत बघ तुझ्यापेक्षा आणि त्यांच्यावरती तू हात उगारणार आहेस. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, हां मग मी काय करू? अजून जेवणाचा पत्ता नाही आहे, मला किती भूक लागली तुला माहिती आहे का? तेव्हा इथे मानसी म्हणते, अगं घरामध्ये परिस्थिती काय आहे आणि तू काय बोलतेस? आणि एवढीच जर तुला भूक लागली असेल ना, तर स्वतःच्या हाताने बनव आणि खा. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, ये तू कोण आहेस गं बोलणारी? तेव्हा इथे मानसी म्हणते, तुझ्या लक्षात नाही आहे का मी कोण आहे ते? अगं इथे भूमिताईमुळे आपण आहोत ना, या गोष्टीचं जरा भान ठेव. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, काय ती भूमिताई काय करणार आहे गं ती? काय ती तिच्या नवऱ्याला निर्दोष सोडवणार आहे मला कळत नाही. त्याच्यासाठी आपली फिरते इकडे तिकडे. तेव्हा मानसी म्हणते, अगं देव आहे ना सगळ्यांच्या पाठीशी असतो. जो वाईट करतो ना त्यालासुद्धा त्याची दिशा नक्कीच दाखवून देतो. आणि आकाश जिजूंनी तसंही काही केलेलं नाही आहे, त्यांना शिक्षा होणार नाही. ताई त्यांना योग्य वेळी बाहेर काढेल. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, कुणी सांगितलं शिक्षा नाही होणार? कर्माची फळं भोगतोय तुझा आकाश जिजू आणि आता त्यांना शिक्षासुद्धा होणारच आहे. सगळे पुरावे त्यांच्या विरोधात आहेत, कळलं का तुला? तेव्हा इथे मानसीला राग येतो. तेव्हा अथर्व येतो आणि म्हणतो, काय चाललंय तुमच्या दोघींचं? आवाज बाहेरपर्यंत येतोय. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, अथर्व बघ ना, अरे ही काहीही बोलते. पौर्णिमा म्हणते की आकाश जिजूने जे काही केलंय ना ते कर्माची फळं भोगतायत म्हणून. आता तू सांग ना अथर्व, आकाश जिजू असं कधी करू शकतात का? आणि ताई गेले ना त्यांना सोडवायला, तर म्हणते की तिलासुद्धा यश येणार नाही, कारण सगळे पुरावे त्यांच्या विरोधामध्ये आहेत. तेव्हा इथे आता अथर्व म्हणत असतो की हे बघ पौर्णिमा, बाद झालं तुझं. एक शब्दसुद्धा आता आकाशच्या विरोधामध्ये बोलायचं नाही. जो आकाशच्या विरोधात बोलतो तो आमच्या मनातून आणि या घरातून दोघातूनही उतरतो, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा इथे आता अथर्व पौर्णिमेला चांगलेच खडे बोल सुनावतो. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की तुम्हाला दोघींना भांडायचं आहे का फक्त? इथे काय परिस्थिती आहे तुम्हाला कळत नाही. आता मी काही बोलत नाही आहे कारण का आजीला आवाज जाईल म्हणून, पण पौर्णिमा तुझं हे बोलणं आहे ना बंद कर. घरातल्या माणसांविषयी एवढं वाईट बोलू नये, कळलं का तुला? तर पुढील भागामध्ये आपण बघूया. भूमी विचारते की दादा तुम्हाला माहिती आहे का संजय मोरे नावाचा माणूस कुठे आहे? तेव्हा इथे दादा म्हणतात, तो काय तिथे टपरीवरती चहा पीत बसलाय. तेवढ्यातच इथे आता भूमी ॲडव्होकेट भानुशाली यांच्याकडे येते. भानुशाली म्हणत असतात की भूमी तू एक काम कर, आकाशला सोडून माझ्याकडे ये, मग मी आकाशला सोडवेन. तेव्हा इथे भूमी म्हणते हे कधीही शक्य होणार नाही आहे आणि ती आता जोरदार भानुशालीच्या कानाखाली मारते. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतात की तुम्हाला हा कानाखाली खूपच जास्त महागात पडणार आहे,
तुम्ही 2 दिवसामध्ये आकाशला तुम्ही बाहेर काढणार आहात ना, पण या 2 दिवसांमध्येच मी तुम्हाला माझी करून टाकतो, असं आता भानुशाली आपल्या मनामध्ये भूमीसाठी म्हणतो.